मनीष पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी, सॉरी मनीष तांडेल यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी दिली जाईल. करो या मरोचा सामना विघ्नेश फायटर वर्सेस न्यामा बॉईज. दोन्ही संघांना जिंकायचा येथून. जो संघ हरेल त्या संघाला 365 दिवसांची लॉंग वेटिंग करावे लागेल पुन्हा नवापूर गावामध्ये खेळण्यासाठी. त्या अगोदर किरण यांना मी विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. मनीष तांडेल यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ची जर्सी दिली जाईल. मॅच कडे बोलूया. पहिला चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. गुड लक यांनी धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकता. निषाद अरुण चोरगे यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची जर्सी स्पॉन्सर केली गेलेली आणि शीतल स्पोर्टच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची जर्सी पिवळमय वातावरण बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काटेपाडा बिग बॅश लीग 2026 पर्व दुसरं. आजचा दिवस तिसरा दिवस चालू असताना आपल्या भेटीला मॅच विघ्नेश फायटर वर्सेस न्यामा बॉईज. पुन्हा एकदा सामना करतोय. गुड लक. मारण्याचा प्रयत्न चांगलाच होता परंतु विघ्नेशच्या हातामध्ये येताना चेंडू निर्धाव चेंडू येतोय. तीन चेंडू 2 धावा. मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव. धाव संख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती. पाचवा चेंडूवर मारण्याचा प्रयत्न. अंपायरने सांगितलंय नो चेंडू नो प्लस. 4 धावा. कम ऑन डीजे. नो प्लस. 4 धावा. 5 धावा येत आहेत. रोहनच्या बॅट मधून येतोय चौकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. रनआउटची संधी होती परंतु खंबाळत असताना एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 9. 1 टू गो. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू सामना करतोय. गुड लक. गुडलक यांचा मारण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने येताना चेंडू आमच्या मंचेच्या दिशेनं. एक धाव. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 10 धावा. आणि आमचे नवापूर गावचे सदस्य कमलाकर मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं LNCCच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि आमचे जॉयलँड रिसॉर्टचे मालक सुरेश मेहर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा LNCCच्या वतीनं हार्दिक स्वागत. आता येतोय दुसरं षटक घेऊन अभिषेक. पहिला चेंडू खराब चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 11. 1 ओव्हर समाप्तीनंतर बिनगडी बाद 11 धावा. मोठा फटका गुडलकच्या बॅट मधून येतोय. सीमा रेखा पार. NKPL चौकार.
गुड लक म्हणतो. रोहनने चौकार ठोकला तर मी का नाही ठोकू शकत. मी पण दाखवतो चौकार मारून. आणि मारलाय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु खंबळत असताना निर्धाव चेंडू येतोय. कल्पेच्या हातामध्ये येताना चेंडू, निर्धाव चेंडू. धाव संख्या 15. 2 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती परंतु खंबालत असताना एक धाव पूर्ण. धाव संख्या जाऊन पोचते ती 16. चौथ्या चेंडूवर रोहन यांनी हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. गुड लक यांनी सिंगल धावेच्या रूपाने धाव संख्येत एक निवाड. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 18. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. सामना करतोय पुन्हा एकदा रोहन. बघूया रोहनच्या बॅटमधून एक चौकार आला होता. शेवटच्या चेंडूवर हलक्या गतीनं खेळून काढलेला आहे रोहन याने. साथी समालोचक मृदुल मेहर मंचाशी संपर्क साधायचा आहे. गोड व्यक्तिमत्व मृदुल दादा मेहर यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. दोन ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोचते ती 1919. तिसरं षटक, पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. आता स्वतः कर्णधार येतोय. प्रकाश वैती यांनी मंचाच्या दिशेने यायचं आहे. प्रकाश वैती यांना विनंती असेल की यांनी मंचावरती यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. प्रकाश वैती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं LNCCच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. नेविल यांचा पहिला चेंडूवर हलक्या गतीने खेळून काढलेला आहे रोहन यांनी. पॉवर प्लेचं षटक चालू असताना दुसरा चेंडू सामना करतोय गुडलक. मारण्याचा प्रयत्न, हातामध्ये जाताना चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न येतोय. सीमा रेखा पार. खणखणीत गुडलकच्या बॅट मधून NKPL चौकार. आणि आपण पाहू शकता स्क्रीनवर छोटी मंडळी नाचत असताना. गुडलक यांचा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेत डिक्लेअरच्या रूपाने जाताना चेंडू. धाव संख्येत एक निवाड. धाव संख्या जाऊन पोचती ती 25. 4 चेंडू 25 धावा. आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये गुडलकच्या बॅटमधून एक चौकार आला होता. आता पुन्हा एकदा रोहन यांचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु सुरू यांच्याकडून चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय आपल्याला. एक धाव काय रोखू शकले नाही. धाव संख्येत एक निवाड. धाव संख्या जाऊन पोचते ती 26. 1 टू गो. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातला. सामना करतोय पुन्हा एकदा गुडलक. गुडलक यांचा मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये षटकारच्या रूपाने गडी बाद होतोय. मोठा हादरा. बॅक टू द डगआउट. गुडलक.
शेवटच्या षटकातला पहिला चेंडू सिंगल धावेने खेळत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 27. आणि आता गुडलकची जागा घेण्यासाठी येतोय हेमल. हेमलकडे सुद्धा ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. वयाने जरी मोठे असले तरी त्यांच्याकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. दुसरा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. सिंगल धावेसाठी एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 28. 28. 28 धावा. तिसरा चेंडू रोहन. रोहन यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टॅपच्या सहाय्याने नेव्हिलच्या हातामध्ये जाताना चेंडू रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. हेमलला माघारी जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. गडी बाद. रनआउटची संधी होती परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्या जाऊन पोचते ती 29. 29. पाचवा चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता परंतु यष्ट्या उद्ध्वस्त. गडी बाद होतोय. बॅक टू द डगआउट. कम ऑन टीजे.
त्यानंतर अनंत निजाई यांचं सुद्धा मंचेचे दिसणे आगमन होत असताना पाहायला दिसते आपल्याला. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. चोवीस चेंडू 31 धावांचं आव्हान विघ्नेश फायटर या संघाला सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघ मजबूत, विघ्नेश फायटर आणि न्यामा बॉईज. आताच्या सीझन मध्ये न्यामा बॉईजने चोवीस चेंडू 31 धावांचं आव्हान. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. रनआउटची संधी होती परंतु हातामध्ये चेंडू आला नाही. एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना विघ्नेश फायटर संघाचा दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्या 2. सुशांत यांनी तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. हलक्या हाताने सिंगल धावेने रणनीती पुढे जात असताना 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा. चौथा चेंडू अर्चिसने सुद्धा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. त्यांना माहित आहे की फक्त मॅच जिंकण्यासाठी 2 चौकार ठोकायचे आहेत. पाचवा चेंडू पुन्हा एकदा सुशांतने हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. चांगला चेंडू होता, उछाली होती, त्या कारणास्तव सुशांतला मारता आला नाही म्हणून सन्मान देत असताना एक धाव पूर्ण करत असताना धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 5. 1 टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला सामना करतोय अर्चिस. खराब चेंडू वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ती 6 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा सामना करतोय अर्चिस. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि अंपायरचा हात हवेत. नो चेंडू, नो +1 आणि रेफर केला गेलेला आहे आणि आमच्या विश नेटवर्कला बिझी केलं गेलेलं आहे. आमचे नवापूर गावचे सदस्य कैलास पाटील दादा आणि राकेश मेहर यांनी मंचावरती यायचं आहे. त्यांचं सुद्धा LNCCच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया विनंती आहे की जे अतिरिक्त प्लेयर आहेत त्यांनी रिव्ह्यू पाहायचा नाही आहे. नो +1. 2 धावा. धावसंख्येत ऍड. धावसंख्या जाऊन पोचते ती 8. 1 टू गो. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. सामना करतोय सुशांतकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे परंतु आता सिंगल धावेने रणनीती पुढे नेत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 9. बिनगडी बाद. 9 धावा. कमन डीजे.
दुसरा षटक घेऊन येतोय रोहन. रोहनच्या बॅटमधून चांगलीच फलंदाजी पाहिली होती आपण. आता बॉलिंग करायची आहे रोहनला. जो संघ पराभूत होईल त्या संघाला 365 दिवसांची लॉंग वेटिंग करावी लागणार आहे ह्या टुर्नामेंटसाठी. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि येतोय सुशांतच्या बॅटमधून सीमारेखा पार, खणखणीत NKPL चौकार. थँक्यू डीजे. मी म्हटलं होतं सुशांत मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फटका प्रहार केला, सक्सेसफुल ठरलाय, सीमारेखा पार चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु रोहन स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये पकडताना चेंडू निर्धाव चेंडू येतोय. एक तेरी हे तो एक मेरी भी है, रोहन म्हणतोय. धाव संख्या 13 धावा. समीकरण राहिलंय 16 चेंडू मध्ये 18 धावांची गरज विघ्नेश फायटर संघाला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, हेमलच्या हातामध्ये जाताना चेंडू, रनआउटची संधी आणि अंपायरचं बोट हवेत. सुशांतला माघारी जावं लागतंय, रनआउटच्या रूपाने गडी बाद होतय. कम ऑन टीजे. दोन मिनिटं थांबायचंय. ह्यानंतर आपण पाहणार आहोत मोरेगाव चॅलेंजर संघाचा लॉट्स उडवण्यात येत आहेत. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत मोरेगाव चॅलेंजर टुर्नामेंट येत आहे पुढच्या वीक मध्ये, त्या वीकचे लॉट उडवण्यात येत आहेत. मृदुलजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अर्चिस यांचा चार चेंडूंचा खेळ. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित
NKPL अर्थातच नवापूर काठेपाडा बिग बॅश लीग 2026 सीझन 2 आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये येत असताना दोन संघ असे आहेत. दोन संघातील असं बॅटल आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. दोन पराभूत संघ आणि येथून जर का पराभूत झाला तर ह्या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. अर्चिस बडी मछली जाल में फसी आहे. धावचीच्या रूपानं अजून एक गडी येतोय डीजे आपल्या दिशेनं. डीजे आया मित्र आपण या. न्यू बॅटर सुरू येतोय. सुरू अर्थातच सूर्यकांत. चौदा धावा आतापर्यंत धाफकावर येतात. सिंगल धाव धाफकामध्ये भर पडली जाते आणि मुख्य मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतोय. आदरणीय सन्माननीय नवापूर गावातील ज्येष्ठ व्यक्ती कार्यकर्ते अर्थातच सन्माननीय दयानंद पाटील साहेब, वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अर्थातच दयानंद पाटील साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम साहेब. आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. दयानंद पाटील साहेब, मॅचच्या दिशेनं आपण वळतोय. ज्या ठिकाणी धापकावर आतापर्यंत 15. पहिल्या 2 षटकांचा खेळ आहे. टार्गेट धापकावर आपण पाहायला गेलं तर 31चा पाठलाग करायचा आणि ते 31चा पाठलाग करत असताना येणारे 12 चेंडू 16 धावा अजून देखील धापकावर बनवायचे आहेत. भाग्योदय पतपेढी कळंब आणि त्या पतपेढीचे व्हाईस चेअरमन अर्थातच दयानंद पाटील, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं साहेब आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मुख्य मंचावर आपण पाहतोय. पिवळमय वातावरण आहे अर्थातच. काय तर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आज पाठच्या 2 दिवसात आजचा तिसरा दिवस थाटामाटात उत्साहात पार पडणारा हा क्रिकेटचा सोहळा आहे. 12 चेंडू 16 धावांची गरज असताना काय टिपलाय जे संपलाय खेळ अफलातून. यष्टीरक्षक आणि यष्टीरक्षक ज्या ज्या वेळेला पाहतोय त्या त्या वेळेला अनेक यष्टीरक्षक ते नजरेसमोर येतात. ॲडम ग्लिक्रिस्ट असेल, MSD असतील, अनेक यष्टीरक्षक आणि त्यातीलच एक आठवण करून देणारी हे झेल टिपली जाते. अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेने. आपण ऐकूयात डीजेला. आदरणीय सन्माननीय सदानंद मेहर साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सदादा. मॅचच्या दिशेनं आपण वळतोय. ज्या ठिकाणी ह्या वेळेला चुकी घडते. बराच बाहेर होता. नो प्लस अतिरिक्त धाव धाफकामध्ये ऍड होत असताना प्रेक्षकांच्या माहितीसाठी असे 2 संघ विरार क्रिकेट असोसिएशन मधील दोन्ही संघ कागदीपत्रे तितके स्ट्रॉंग आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानामध्ये दाखवणं गरजेचं असतोय. विघ्नेश फायटर अर्थातच नावामध्ये फायटर आणि दुसरीकडून नेमा बॉईज चॅलेंजर. नेमा बॉईज मोरेगावचा संघ आहे, चॅलेंजर दुसरा आहे, क्षमा असावी. परंतु 2 मातब्बर संघ आणि त्या 2 मातब्बर संघातील ही लढत आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. मॅच इक्वेशन पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 18 धावा धापकावर येत असताना 10 चेंडू 13 धावा धापकावर बनवायचे. पुन्हा एकदा हलक्यातनं पुश केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना क्रिकेटचा खेळ सातत्यानं म्हटलं जातं की रणनीतीचं क्रिकेट म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं आणि त्या रणनीतीनं आतापर्यंत सिंगल धावेने धापकावर आपण पाहायला गेलं तर 19 धावा आहेत. 2.3 चेंडूंचा खेळ 31चा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट सिद्धेश आहे. दुसरीकडून सूर्यकांत 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे, परंतु यष्टीरक्षकाची आता त्यानंतर तितकीशी साथ मिळत नाहीये. त्या कारणास्तव पुन्हा एकदा ती सिंगल धाव धापकामध्ये येत असताना धापकावर आतापर्यंत 20 आहेत. येणारे 8 चेंडू 11 धावा धापकावर बनवायचे आहेत.
मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर का इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळात कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं हे देखील अशक्य नसतो. क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या खेळानं या अगोदरच्या दुपारच्या सत्रामध्ये आलेले प्रेक्षक राजा वर्ग आणि त्यांच्याकरता नक्कीच ती माहिती पोचवू इच्छितोय. धावचीची संधी आहे. पंचांना म्हटलंय नॉट आउट, सिंगल कंप्लीट आहे. परंतु दुपारचं सत्र आणि त्या दुपारच्या सत्रामध्ये लगातार अशा दोन मॅच, एक चेंडू एक धावेंची गरज असताना दोन्ही सामने डिफेंड झाले होते. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर 32चा 33चा पाठलाग सहज आणि सोप्या रीत्याने आपण पाहिलाय. कालच्या दिवसामध्ये जयसाई विरारचा संघ असेल, विरारच्या संघांना देखील तो प्रभावित करणारा खेळ. धावफलकावर 22 आहेत. हेमलदा 22 येणारे 6 मध्ये 9 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. मित्रांनो, हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना, जो कठीण रोल नेहमीच एक बेस्ट ऍक्टरला देत असतोय. यस, गुड लक. बघा येथे अतिरिक्त खेळाडू आहेत दोन्ही संघाचे. 22 धावा आहेत. पहिलं षटक 6 धाव्यांचं, दुसरं षटक पहिलं 9चं, दुसरं 6चं आहे. बघा आमचे ऑपरेटर आहेत, आमचे टेक्निकल स्कोरर, मॅन्युअल स्कोरर, आम्ही ती तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. फक्त आमच्यासाठी दोन्ही संघ समांतर आहेत. चुकी घडली होती आणि चुकीचे रूपांतरण ते एक धाव पुन्हा एकदा मायनस केली जाते. अर्थात आता 6 मध्ये इक्वेशन 10 आहेत. 6 चेंडू 10 धावा धावफलकावर बनवायचे. रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदाळालित्य, संघर्ष, नाट्य सर्व काही या सामन्यामध्ये पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असे हे द्वंद्व आहे आणि त्या द्वंद्वातून कोण कोणाच्या विपक्षामध्ये भारी पडणार आणि त्यासाठी चालणारी ही लढत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. धनेश पाटील 6 चेंडू 10 धावा धावफलकावर बनवायचे असताना पहिला चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड, विजयाचा शंख फुकलाय सुरूना, ज्याच्या बॅटमधून येतोय चौकार. या भोकल्यांपर्यंत आमच्या सुरूला आता ते धावेंची भूक लागले, ती रनची भूक लागली आणि तो चौकार घेत असताना आता मॅचचं इक्वेशन 5 मध्ये 6 आहेत. 5 चेंडू 6 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. नामा बॉयज मोरेगाव नगरीतील संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये विघ्नेश फायटर आहे. दोन संघ आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात मध्ये अनेक वेळा आले, अनेक वेळा धूळ चालले, अनेक वेळा खडे चालल्यात, अनेक वेळा पाणी पाजलंय. परंतु यावेळेला निमित्त आहे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये त्या प्रकारचा हा रोमहर्षक सामना आपण पाहतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आता 4 मध्ये 5 आहे. 4 चेंडू 5 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. येथून कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी पडणार आणि त्यासाठी चालणारी ही लढत. 4 मध्ये 5 धावेंची गरज ही धावफलकावर आहे. बघा आयोजकांच्या वतीनं महत्वाचा कॉल आहे. आलेले क्रीडा प्रेक्षक, आपण गाड्या आपल्यासाठी मंदिराच्या समोर पार्किंग आहे, मुख्य मंच आणि त्याच्या पाठी मैदान आहे आणि तिथे आपण त्या गाड्या पार्किंग करायच्या आहेत. अजून एक चौकार आणि चौकाराला आता मॅचचं पारडं एकतर्फा जात आहे. यावेळेला सिद्धू आहे. नाम तो सुनाई होगा और किरदार भी देखा होगा. नाम हे सिद्धू आणि तो सिद्धू आता मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय. मॅच इक्वेशन आता 3 चेंडू 1 धावेंची गरज आहे. ह्या स्पर्धेतील बिग अपसेट आपल्याला पाहायला मिळेल का? नामा बॉयजचा संघ
ह्या स्पर्धेबाहेर. कॉंग्रॅच्युलेशन टीम विघ्नेश फायटर. हार्डलक टीम न्यामा बॉईज. पुढील वाटचालींसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला नाणेफेकीचा कॉल करणार होतो आणि त्यानंतर मोरेगाव चॅलेंजर पुढच्या आठवड्यात येणारी ती स्पर्धा आणि त्याचा आपण लॉर्ड्स देखील टाकणार आहोत. चला दोन्ही संघ मित्रांनो आपण या